नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काल अचानकपणे इराणवरती हल्ले चढवण्यात आले अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून, आणि त्यानंतर देशामध्ये किंबहुना संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. आता ही एक महत्त्वाची गोष्ट झालीच, पण त्यासोबत इराणने ज्या बाकीच्या 7 ते 8 देशांवरती, आता बरं ते देश काय असे काही कुठले हिंदू देश किंवा इराणचे काही असे काही हे नाही आहे, त्यांचेच मुसलमान देश, त्यांच्यावरती इराणने आक्रमणं केली आणि त्यानंतर एक वेगळाच मेसेज जगाला गेला. अनेक जण सांगतायत की बरोबर नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावरती गेले होते. 2-3 दिवसापूर्वी गेले आणि ते जाऊन आल्यानंतर लगेच जाऊन आल्यानंतर इराणवरती हमला झाला. संपूर्ण या गोष्टीविषयी बोलूया. नमस्कार, मी प्रदीप संगपाळ. तुम्हाला माहितीच असेल, मी देवदेश धर्मासाठी काम करतो. पण जागतिक दर्जाचं जेव्हा अशी काही गोष्ट होते आणि जगामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी, युद्धजन्य परिस्थित्या निर्माण होतात, तेव्हा अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की नरेंद्र मोदी खरोखरच संपूर्ण जगाला चालवत आहेत की काय, की किंवा नरेंद्र मोदी गेले इस्रायलला आणि इस्रायलहून परत आले की त्याच्यानंतर अचानकपणे कसा हमला होतो. देशातल्या काही विशिष्ट विचारसरणीची लोक या सगळ्या गोष्टी, हे सगळी मतं आणि मतांतर करतात. पण आपण महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि हे जे युद्ध झालं याच्या मागं नक्की कारणं काय होती या संबंधित देखील आपण बोलणार आहोत. इस्रायल आणि हमासचं जे काही युद्ध सुरू होतं त्यावेळेला ज्या काही इराणमधल्या काही महत्त्वाच्या संघटना होत्या, त्या संघटना इस्रायलला त्रास द्यायच्या. त्याच्यामुळं आपसुकच इराणवरती इस्रायलचा राग वाढू लागला. त्याचबरोबर ज्या इराणनं या बाकीच्या मुस्लिम राष्ट्रांवरती, देशांवरती जे काही हल्ले चढवले, त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या देशांचा असणारा अमेरिकेला पाठिंबा. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती तुम्हाला व्यवस्थित अधोरेखित करतो. आपल्याला जसं वाटतं की आपण हिंदूंमध्ये जाती आहेत तशा मुसलमानांमध्ये जाती नाही आहेत, पण तसं काही नाही आहे. मुसलमानांमध्ये देखील जाती आहेत आणि शिया देश म्हणून इराणची ओळख आहे. आणि हे जे बाकीचे सगळे देश आहेत हे सुन्नी देश आहेत. तुम्ही जर दुबई, कतार, ते बहरीन वगैरे ही ज्या ठिकाणी हे हमले झाले त्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर ही सगळी लोक हे आजच्या प्रवाहाशी जगणारे आहेत, आजच्या टेक्नॉलॉजीशी जगणारे आहेत, आजच्या जगाशी मिळवून घेणारे आहेत. तिथं काही बुरकाच घातला पाहिजे, तिथं काही असंच राहिलं पाहिजे, असे काही नियम नाही आहेत तिथले. या शहरांमध्ये किंवा या देशांमध्ये एक फ्रीडम आहे, या देशांमध्ये एक सेफ्टी आहे, या देशांमध्ये कुठे ना कुठेतरी विकास आणि या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाण्याची एक ताकद आहे. फक्त धर्म 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 आणि नुसता कट्टरतावाद अशा कोणत्याही गोष्टी हे देश मानत नाहीत. आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी इराणचा यांच्यावरती पहिल्यापासूनच आपसूक एक राग होता. जसं आपण म्हणतो की आपल्या देशाशी गद्दारी करणारे काही जे लोक आहेत, जे हरामी आहेत, नालायक आहेत, जसं आपण त्यांच्यावरती राग व्यक्त करतो तशाच पद्धतीचा राग एक इराणचा या देशांवरती होता. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आखाती देशांच्या मधून आणि या इराणच्या मधोमध जी काही समुद्राची एक गल्ली आहे, आपण त्याला म्हणूया, जे हमरोज स्ट्रेट जे आहे, जिथून व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आखाती देशांकडून बाहेरच्या जगाकडे चालला जातो, त्या सगळ्या समुद्राच्या मार्गावरती देखील इराण सांगायचं की हे आमचं आहे, या आखाती देश त्यांची बाजू मांडायचे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो, या आखाती देशांमधून अमेरिका असो, बाहेरचे बाकीचे देश असो, हे देश या सगळ्या देशांच्या आड व्यापार करायचे. आणि त्याच्यामुळे इराणला हे कुठेतरी खपत नव्हतं, त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा राग होता. जसं अमेरिकेने व्हेनेझुएलाला हातामध्ये घेतलं आणि तिथली जी काही त्यांची जी नैसर्गिक संपत्ती होती, म्हणजे हे आपले ऑइल, क्रूड ऑइल वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपसूक हातामध्ये आल्या. त्याच पद्धतीनं अमेरिकेला इराण देखील, किंवा तो जो काही प्रदेश आहे, इतकी वर्ष तुम्ही बघताय, अमेरिका काही आज नाही त्या भागामध्ये लढत आहे. अमेरिका तुमचं ते तालिबान असो, म्हणजे पूर्वीचं अफगाणिस्तान असो, तुमचं सिरिया असो, इराक असो, हे बगदाद वगैरे, हे जे सगळे आजूबाजूचे काही शहरं, काही देश, या सगळ्या देशांची अमेरिका पहिल्यापासून लढत आहे. कारण अमेरिकेला हवी तिथली साधन संपत्ती, त्यांना फक्त पैशाशी घेणं देणं आहे, त्यांना बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी घेणं देणं नाही. आणि अनेक जण असं सांगतायत की ट्रम्प आल्यापासून असं होतंय, ट्रम्प आल्यापासून तसं होतंय. नाही, अमेरिकेची ही स्ट्रॅटर्जी आहे. अमेरिका प्रत्येक गोष्टीला व्यवसायातूनच बघतं. त्यांना काहीही फरक पडत नाही की आम्ही कोणाशी दुश्मनी घेतोय आणि काय करतोय ते. त्याच्यामुळं अमेरिकेने थेट या सगळ्या गोष्टींवरती हल्ले चढवायचं ठरवलं. पण इस्रायल यांच्या सोबत का आलं? एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, काय म्हणतात, एक शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. अशा पद्धतीनं ही सगळी झालेली हकीकत आणि या झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इराणचा तो कोण राष्ट्राध्यक्ष आहे, आयतुल्ला का काय खामेनेनी, त्याच्यावरती, त्याच्या घरावरती हमला करून त्यांनी त्याला मारून टाकलं. त्याला मारल्यानंतर संपूर्ण जगामध्ये हे 57 देश मुस्लिम राष्ट्रांचे
खास करून शिया, खास करून जे कट्टरवादाला मानणारी सगळी लोक आहेत, भयंकर पद्धतीनं रस्त्यावर उतरलेत. आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीर असो, लेह लडाख असो, अनेक अनेक ठिकाणी जिथे ही सगळी लोक आहेत, तिथून ही सगळी बाहेर पडू लागलेत. इराणचे झेंडे काय फडकवतायत, असं सांगतायत की आमचा कोणीतरी देवच गेला. पण हे सगळं होत असताना या लोकांना एवढं का बरं दुःख होतंय? इराणमध्ये काय आज कोणी मारलं गेलेलं नाहीये. इराणमधल्या अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांना, तिथल्या लीडरला आत्तापर्यंत मारलं गेलंय. पण हा खामेनी मरणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या देशावरती किंवा याला मारण्याच्या मागचा काय फक्त व्यापार आणि या सगळ्या गोष्टींचा मनसुबा नाहीये. तर इराण हा परमाणू हत्यारांकडे वळत होता. इराण हा परमाणू हत्यार बनवत होता आणि कुठेतरी बाहेरच्या बाकीच्या राष्ट्रांना असं वाटत होतं की हे जे कट्टरतावाद मानणारे जे देश आहेत, मग तो पाकिस्तान असेल, मग ते ISI असेल, तुमची ती बाकी त्या इराणमधल्या ज्या काही कट्टरतावाद मानणाऱ्या ज्या भयंकर संघटना आहेत, त्यांना मिळणारं सततचं खतपाणी किंवा कट्टरतावाद म्हणजे हा खामेनीच, अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं होतं. आणि कुठेतरी जर यांच्या हातामध्ये परमाणू आणि ही सगळी शक्ती जर गेली, तर कुठे ना कुठेतरी संपूर्ण जगाला याचा धोका होऊ शकतो. कारण ही लोकं कोणत्याही प्रकारचं मला असं वाटतं की असं बघणार नाहीत की नाही नाही आपण हे केलं नाही पाहिजे, यातून संपूर्ण जग नष्ट होईल. नाही, हे त्यांचा कट्टरतावादाला नेहमी सर्वतोपरी ठेवतात आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टींना ते तुच्छ समजतात. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी खामेनीला मारणं या बाहेरच्या राष्ट्रांना त्यांना अत्यंत महत्त्वाचं वाटलं आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांनी हे ऑपरेशन सुरू केलं. पण नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन आले आणि त्याच्यानंतर अनेक जण म्हणतात की नरेंद्र मोदींचाच हात आहे याच्यामध्ये. मी जसं तुम्हाला एका शब्दामध्ये सांगितलं की सूत्रधार तू या विश्वाचा, गूढ तुझे ज्ञान. एवढंच मी फक्त तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल सांगेल. मी जास्त खोलामध्ये शिरणार नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला अधोरेखित करतो की हे जेवढेही मुस्लिम राष्ट्र आहेत, शिया आणि सुन्नी या 2 प्रकारांमध्ये वळतात. एवढं लक्षात असू द्या. सुन्नी जे कोणी आहेत ते सहसा कट्टरतावादाकडे वळत नाहीत. ते सगळी लोक त्यांची जी ओरिजिनल जे काही रिलिजियस त्यांचं आहे किंवा जो त्यांच्या धर्मामध्ये की व्यवस्थित जे काही आहे त्याला कुठेही रंग न देता, कुठेही कट्टरतावाद न करता जे आहे ते पाळणारी ती सगळी शांत लोक आहेत. मात्र इकडं जी काही शिया लोक आहेत ती मात्र कट्टरतावाद, भयंकर मोठा कट्टरतावाद पाळणारे दिसतात. आणि त्यामुळं आपल्याला संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं कट्टरतावाद होतो, जिथं जिथं हल्ले होतात, जिथं जिथं काहीतरी घडतं, तिथं या शिया लोकांचा किंवा या सगळ्या लोकांचा प्रभाव, इन्फ्लुअन्स जास्त असतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हा महत्त्वाचा मुद्दा देखील बाहेरच्या जगातील अनेक देशांना पटत नव्हता की इराणच्या हातामध्ये जर अणुशक्ती गेली, त्यांच्या हातामध्ये जर ही परमाणू सगळ्या गोष्टी बनवण्याची जर ताकद गेली, न्यूक्लिअर बॉम्ब जर बनवण्याची ताकद गेली, तर कुठे ना कुठेतरी बाहेरच्या राष्ट्रांना याचा धोका होऊ शकतो. पण यावेळेला इंडिया नक्की काय करेल, आपला भारत नक्की याच्यावरती अनेक विरोधक म्हणतात की जर ट्रम्प भारत आणि पाकिस्तानचं युद्ध शांत करू शकतात, तर मग नरेंद्र मोदी हे युद्ध का थांबवू शकत नाहीत? इराण तर आपला चांगला दोस्त आहे, मग आपण या सगळ्या गोष्टींना का हाताळत नाहीये? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, पाकिस्तान आपल्या देशाच्या बाजूला आहे आणि पाकिस्तानचा आणि इराणचा जो काही एक कट्टरतावाद आहे तो सारख्या पद्धतीचा आहे. उद्या जर अशी कोणती गोष्ट आली की जर ही मुस्लिम राष्ट्र एक झाली आणि जर कदाचित युद्धाला पुन्हा एकदा तोंड फुटलं, तर सगळ्यात मोठा धोका हा आपल्या भारताला आहे. त्यामुळं परमाणू शक्ती जी बाहेरच्या एखादी देशांमध्ये जी काही बाहेरच्या इराण किंवा इराक, अफगाणिस्तान किंवा हे आपलं पाकिस्तान या सगळ्या भागामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात उदयाला येते, ती जर आली तर भारताला सगळ्यात जास्त याचा धोका आहे. कारण भारत
हा पाकिस्तानने बऱ्यापैकी वेढलेला एक प्रदेश आहे. या बाजूनं पूर्णपणे चायना आपल्याला वेढलेला आहे आणि हे दोन्हीही देश आपले दुश्मन आहेत. मध्ये जो बांगलादेश आहे, जो आपल्या त्या सगळ्या भागामध्ये, तो देखील आपला दुश्मन आहे. त्याच्यामुळे इंडियाला किंवा आपल्या भारताला या सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं एवढंसं योग्य वाटलं नाही, किंवा हा जो काही निर्णय घेतला हस्तक्षेप न करण्याचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत योग्य आहे आपल्या देशाच्या भविष्यासाठी. पण अनेक इथल्या मुसलमानांना जे तिकडं काही दुःख झालं की इथं छात्या पिटत बसतायत, त्यांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाचे विरोधकच आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा इराणचा कोणी मरतो, हमासमध्ये जेव्हा काहीतरी घडतं, तेव्हा इथले मुसलमान इतक्या भयंकर पद्धतीने रस्त्यावर उतरतात आणि इतक्या भयंकर पद्धतीचा आक्रोश करतात. पण जेव्हा या देशामध्ये, इथल्या मातीमध्ये जेव्हा काहीतरी घडतं, पहलगामच्या हल्ल्यासारखा जेव्हा घटना एखादी घडते, किंवा अजून अनेक जेव्हा घटना या आत्तापर्यंत या देशामध्ये घडल्या, ही लोकं कधी रस्त्यावर उतरताना दिसली नाही. बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदूंना कत्तली करण्यात आल्या, हजारो लाखो हिंदू मारण्यात आले, त्यावेळेला ही लोकं कधीही त्याविषयी बोलताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीत. का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 57 देश आहेत ना, हे 57 देश हे फक्त त्यांचा धर्म मानणार आहेत. आपण जसं देशावरती आपलं एक वेगळं प्रेम असतं, आपल्या धर्मावरती एक वेगळं प्रेम असतं, तसं नाही. यांचं फक्त धर्मावरती प्रेम असतं. कारण यांना एक गोष्ट माहिती आहे, आपण या देशात नाही राहिलो तर त्या देशामध्ये राहू, त्या देशात नाही राहिलो तर त्या देशामध्ये राहू. त्यांचा देशाविषयीचा स्वाभिमान त्यांना फार कमी असतो. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का, सिरिया, इराक या सगळ्या याच्यातून आलेली शरणार्थी जे बाहेरच्या युरोप देशांमध्ये निघून गेले, ती लोकं आपल्या देशाला विसरून गेली. पण तिथं जाऊन त्यांनी स्वतःचा कट्टरतावाद पुन्हा एकदा पाळंमुळं पसरवायला सुरुवात केली. त्या देशांमध्ये, युरोपांमध्ये मोठ्याच अवस्था काय आहे, तुम्ही बघा जाऊन युरोप देशांची अवस्था काय आहे. तिथं कुठल्या हिंदू संघटना नाही आहेत त्यांना विरोध करणाऱ्या. मग ही लोक का तिथं एवढं मोठ्या उग्रपणे तिथं सगळ्या गोष्टी करतायत? कारण त्याचं कारण म्हणजे यांना ज्या भूमीवरती जातील तिथले ते होतात. त्यांना असं नाही की आमच्या भारतातला मुसलमान आहे मग तो भारतावरती प्रेम करेल आणि बाहेर गेल्यानंतर त्याला बाहेरच्या देशाविषयी प्रेम राहणार नाही, फक्त भारतावरच प्रेम नाही, असं काही नाही आहे. ही लोकं कुठेही जाऊन कुठेही काही करतात. यांना काही देश वगैरे अशी संरचनाच नाही याच्यामध्ये. यांचा धर्म म्हणजे संपूर्ण पृथ्वीच. त्यांना वाटतं सगळ्या या जमिनीवरती आमचंच राज्य. आणि अशा परिस्थितीमध्ये इराण जो काही परमाणू शक्तीकडे वळत होता ते अत्यंत घातक होतं. पण तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित निदर्शनामध्ये तुमच्या आली आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, इराणमध्ये जेव्हा या खामेनीला मारला त्याच्यानंतर तिथले स्थानिक इराणी इतका मोठा जल्लोष करतायत जे या कट्टरतावादाला मानत नाहीत, ज्यांना बुरखा वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा नियम किंवा किंवा आपल्यावर लादलेल्या भयंकर विचित्र अटी, या सगळ्या गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्यांना कट्टरतावाद बाजूला करायचा होता आणि इराणमध्ये एक सुख शांती आणि जसं पूर्वीचं इराण असायचं, पूर्वीच्या काळामध्ये जसा इराण देश होता त्या पद्धतीची सगळी गोष्टी हव्या होत्या. त्याच्यामुळे खामेनी त्यांना पटत नव्हता. आता तो गेल्यानंतर ही अनेक लोक सगळी जल्लोष करतात. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, हा खामेनी म्हणजे काय कुठल्या संपूर्ण जगातल्या मुस्लिम जनतेचा कोणी काय कुठला नेता नव्हता किंवा कुठला देव नव्हता. तो त्यालाही तिथल्या स्थानिक लोकांचाही विरोध होता. ह्या कट्टरतावाद पसरवणारी ही लोक, आणि त्याच्यामुळं इस्रायलने, अमेरिकेने किंवा अजून बाकीचे किती देश असतील आपल्याला माहीत नाही, पण यांनी याला मारण्याचं उत्तम कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर कधी युद्धजन्य परिस्थिती घडली तर इराण हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याच्यामुळं हा घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. आणि यातून हे युद्ध आता किती चिघळतंय, कुठे काय होतंय ते ठीक आहे, पण इराणला अमेरिकेसोबत जर युद्ध करायचं झालं तर फार मोठी ताकद लावावी लागेल. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका हे फक्त युद्धानेच नाही तर आर्थिकदृष्ट्याही बलवान आहे. त्याच्यामुळं इराणला सहजासहजी अमेरिकेला हरवता येणार नाही. आणि ह्या ज्या बाकीच्या देशांमध्ये जे काही अमेरिकेचे बेस आहेत, जे एअरबेस आहेत, बाकी सगळे जे काही सैन्य वगैरे आहे ते इराणच्या सध्याच्या याच्यापेक्षाही मोठ्या क्षमतेचे आहेत. त्याच्यामुळं इराणला सहसा उघडपणे अमेरिका आणि इस्रायलशी युद्ध खेळता येणार नाही आहे. आणि जर तशी परिस्थिती आत्ता त्यांनी निर्माण करायचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये इराणला फार मोठा धक्का बसू शकतो. आणि कुठेतरी जसं इराक, सिरिया या शहरांचं, या देशांचं जसं नुकसान झाले त्याच्यापेक्षाही जास्त, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान इराणचं होईल. आणि इराण जर या अमेरिकाने बाकीच्या या सगळ्या राष्ट्रांच्या हातामध्ये जर गेला किंवा जर त्याच्यावरती त्यांनी जर स्वतःचा हक्क सांगितला किंवा आखाती देशांनी जर त्याच्यावरती हक्क सांगितला तर मग येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जगाचं अर्थकारण, संपूर्ण जगाचं एक रचना पूर्णपणे बदललेली असेल. आणि कुठे ना कुठेतरी याचा फायदा भारताला थोडाफार होईल, पण भारताचं नुकसान होण्यामागची जी काही जास्त हे आहे ती फार कमी आहे. भारताला याच्यापासून एवढं जास्त काही नुकसान नाही आहे.
जरी झालं तरी व्यापारामधून छोटं फार नुकसान होईल, पण ज्या प्रकारे भारताला भविष्यातलं नुकसान होतं ते कुठे ना कुठेतरी या खामेनीच्या जाण्याने कमी झालंय आणि ते सहसा आणि ते आपल्याला सरळ सरळ दिसतंय.